नमस्कार। तर मित्रांनो, माझा चॅनल नो एव्हरीथिंग हा सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आजचा आपला विषय आहे तो अत्यंत प्रायव्हेट वैयक्तिक असा प्रश्न आहे। बऱ्याच व्यक्तींना माहीत नसतं की आपल्या शरीराचा वास येतो, दुर्गंध येते, घामाचा वास येतो, बगलीचा वास येतो। तर ही अत्यंत वैयक्तिक अशी समस्या आहे, परंतु तिने आज सामाजिक स्वरूप धारण केलेलं आहे। परंतु मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला माहीत होणं गरजेचं असतं, कारण त्याच्या व्यक्तिमत्वाचं हनन याच्यामुळे होतं। तर आज मी या ठिकाणी तुम्हाला असं उपाय सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुमच्या शरीराचा जो दुर्गंध येत असेल, तुमच्या घामाचा दुर्गंध येत असेल, तर तो दुर्गंध अत्यंत कमी वेळात संपुष्टात येणार आहे। तर प्रत्येकाच्या घरामध्ये बेसन पीठ असतं आणि ते बेसन पीठ, 1 चमचा बेसन पीठ घ्यायचंय, 1 चमचा दही घ्यायचंय आणि ते सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा लेप आपल्याला बगलेच्या ठिकाणी, जांघेच्या ठिकाणी, शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला दुर्गंध जाणवतो त्या ठिकाणी तो लावून ठेवायचा आणि 15 मिनिटांनंतर ते वॉश करून घ्यायचं। हा जर उपाय आपण सलग 7 दिवस केला तर आपल्या शरीराचा घामाचा जो दुर्गंध येतो तो दुर्गंध संपुष्टात येण्यास मदत होईल। त्यानंतर आपण गुलाबाचं जे फुल आहे ते गुलाबाचं फुल वाटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा लेप सुद्धा आपण आपल्या त्या भागी लावायचा आहे ज्या भागातून आपल्याला दुर्गंध येण्याची शक्यता असते किंवा दुर्गंध येत असतो। त्यानंतर आपला जो शेवटचा उपाय आहे, जांभळाची जी पानं आहेत, जांभळीचं झाड प्रत्येकाला माहीत असेल, नसेल तर तुम्ही शोधू शकता। जांभळाची जी पानं आहेत ते वाटून घ्यायची आहे किंवा आंघोळीचं जी पाणी आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जांभळाची 10 ते 15 पानं टाकायचे आणि ते पाणी तापवून घ्यायचे किंवा वाटून त्याची पेस्ट आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचं। असा जर उपाय आपण सलग 7 दिवस केला तर आपला जो शरीराचा जो दुर्गंध येत असेल, घामाचा जो दुर्गंध येत असेल, तो संपुष्टात येण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर मित्रांनो, असेच अनेक उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो। परंतु तुम्ही माझा जो हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। तसेच माझं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून भेटतच राहतील। तर मित्रांनो, नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच हजर होत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार।